हॅलो एव्हरीवन, हा आहे डागी चाइल्ड. किती क्यूट आहे. त्याचं ते सेफ्टी हलवणं आजही माझ्या डोळ्यासमोर येतं. 15 दिवसाच्या पूर्वीच किरायाने आले होते वरच्या फ्लॅटवरती. मी जेव्हा पण टेरिसवर जात होते तेव्हा तो माझ्यावरती भुंकत होता आणि मला खूप भीती वाटत होती त्याची. किती क्यूट दिसत आहे. जसं वाटत आहे की तो डालच आहे, वाटत नाही की तो कुत्रा आहे म्हणून. बघता बघता तो कधी माझ्याशी मैत्री झाली त्याची मला कळलंच नाही. माझ्या फ्लॅटच्या बाजूला खाली फ्लॅटमध्ये 2 छोटे छोटे पक्षी होते. त्यांनी घरटी बांधले होते. चिमणीपेक्षाही छोटे होते ते पक्षी आणि मी कधीच असं घरटं बघितलं नव्हतं. ते फक्त चिखलाने बांधलेलं घरटं होतं. तिथे 2 छोटी छोटी पिल्ले होती आणि अगदी समोरासमोर फ्लॅटच्या समोरासमोर ही मांजरांची पिलं. जेव्हा पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती अगदी लहान होती. मी जेव्हा पण मार्केटमध्ये गेले, काही भाजीपाला वगैरे आणले आणि तांदूळ गहू निवडत असताना, भाजीपाला साफ करत असताना नेहमी अगदी बघत काम करत असे त्यांना आणि मला असं वाटत असे की ते पण माझ्याशी बोलत आहे आणि माझं काम होऊन जायचं. बघता बघता ती कधी मोठी झाली कळलंच नाही मला. नंतर त्यांच्याशी माझी चांगली मैत्री झाली आणि मी खेळू पण शकत होते त्यांच्याशी, त्यांना हात पण लावू शकत होते. कधी त्यांची मालकीण टेरिसवर घेऊन आली की मी पण टेरिसवर असताना त्यांच्याशी खेळत असे, त्यांना हात पण लावता येत असे. मला आधीची भीती निघून गेली होती आणि त्या सगळ्या आठवणी आहेत अजून माझ्याजवळ. तसंच त्या परिसरामध्ये एक गाईचं पिल्लू पण होतं. ते गाईचं पिल्लू मी रोज पोळी टाकत असे. जेव्हा पण मी दिसले की ते लगेच धावत येत असे माझ्याकडे. हे एक कबुतराचं पिल्लू नसून ते बघा कबुतरापेक्षा थोडं छोटं राहतं. ते पण खाली फ्लॅटवरती मी असं तांदूळ टाकून ठेवत असे तर तो येत असे, तांदूळ खात असे. या मुक्या प्राण्यांनी मला खूप प्रेम दिले होते. माझी स्वतःची ती पाळीव प्राणी किंवा पशुपक्षी नसून सुद्धा माणसं येतात आणि जातात, पण या मुक्या प्राण्यांशी जुडलेलं नातं कधीच विसरता येत नाही. या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत.